हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आज आपण फार्मसी गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन्स रिगार्डिंग इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. तर जसं की DHS, DMER, RRB, ZP यासारख्या ज्या फार्मसीच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत, तर त्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट्स असे क्वेश्चन्स आहेत, तर जे की आज आपण बघणार आहोत. त्याआधी टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर आपल्या पेजवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट, आपण जो आजचा आपला टॉपिक आहे तर तो प्रोसीड करू. इथे बघा आता MCQ पॅटर्नमध्ये क्वेश्चन आहे आणि त्याचे 4 ऑप्शन्स आहेत. आपले जे एक्झाम्स असतात तर त्यामध्ये सुद्धा ह्याच फॉर्मॅटमध्ये आपले जे क्वेश्चन्स असतात तर ते विचारले जातात. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ऑल द फॉलोविंग आर अ टॅबलेट हार्डनेस टेस्टर एक्सेप्ट. ऑप्शन आहे फायझर, स्ट्रॉंग कॉप टेस्टर, मॉन्सॅटो टेस्टर आणि बॅरेलर टेस्टर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, बॅरेलर टेस्टर. नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही. टॅबलेटवरती म्हणजे फार्मास्युटिक्सचे आपण क्वेश्चन्स बघत आहोत, तर टॅबलेट कॅप्सूल्सवरती बरेच सारे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्या टेस्टिंगवरती असतील किंवा त्याचे जे फॉर्म्युलेशन्स आहेत त्यावरती सुद्धा खूप सारे क्वेश्चन्स येतात. सो त्यासाठीच हे जे टॅबलेटचे जे क्वेश्चन्स आहेत तर ते तुम्ही तुमच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा नोट डाऊन करून घेऊ शकता. तर जो फर्स्ट क्वेश्चन आहे तर त्याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बॅरेलर टेस्टर. एक्सेप्ट विचारलेला आहे, तर फायझर, स्ट्रॉंग कॉप टेस्टर आणि मॉन्सॅटो टेस्टर्स हे सगळे टॅबलेट हार्डनेस टेस्टरमध्ये इन्व्हॉल्व होतात. फक्त जो बॅरेलर टेस्टर आहे तर तो टॅबलेट हार्डनेस टेस्टरमध्ये येत नाही. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्लिगमन मॅक्झिमायझेशन टेस्ट इज फॉर. ऑप्शन आहे टॅबलेट, पॅरेंट्रल, कॅप्स्यूल आणि सेमीसॉलिड. तर हे बघा, याचं जे करेक्ट आन्सर आहे ना, क्लिगमन मॅक्झिमायझेशन टेस्ट, तर याचं करेक्ट आन्सर आहे सेमीसॉलिड. आता ही जी टेस्ट आहे तर ही टेस्ट परफॉर्म करायचा पर्पज असा आहे तर टू डिटरमाइन सेन्सिटिव्हिटी ऑर स्किन ॲलर्जी. जे पण केमिकल्स असतील किंवा जे ड्रग्ज असतील, मेडिकल डिव्हायसेस असतील, यामुळे जर कोणती सेन्सिटिव्हिटी ऑकर होत असेल तर ते डिटरमाइन करण्यासाठी क्लिगमन मॅक्झिमायझेशन टेस्ट परफॉर्म केली जाते. आता ही जी टेस्ट आहे तर ती गुनिया पिगवरती परफॉर्म करतात आणि याच टेस्टला गुनिया पिग मॅक्झिमायझेशन टेस्ट असं सुद्धा म्हणतात. म्हणजे क्लिगमन मॅक्झिमायझेशन टेस्ट याचंच अल्टरनेटिव्ह नेम आहे गुनिया पिग मॅक्झिमायझेशन टेस्ट. पर्पज आहे टू डिटरमाइन स्किन सेन्सिटिव्हिटी किंवा स्किन ॲलर्जी. ओके, तर क्लिगमन मॅक्झिमायझेशन टेस्ट जी आहे तर ती सेमी सॉलिड प्रिपरेशनसाठी यूज केली जाते. देन थर्ड क्वेश्चन आहे, व्हॉट शुड बी द स्पीड ऑफ फ्रायबिलिटर. तर इथे बघा ऑप्शन आहे 25 RPM, 50 RPM, 75 RPM आणि 100 RPM. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, 25 RPM. आता हे जे आहे फ्रायबिलिटर्स, तर हे कशासाठी यूज केलं जातं? हे टॅबलेटवरती यूज केलं जातात फ्रायबिलिटी डिटरमाइन करण्यासाठी, किंवा आपण याला असंही म्हणू शकतो डिफाईनमध्ये, टू मेजर हाऊ वेल अनकोटेड टॅबलेट रेजिस्ट फॉर ब्रेकिंग, चिपिंग अँड फ्रिक्शन्स ड्युरिंग द ट्रान्सपोर्टेशन्स अँड पॅकेजिंग ऑफ टॅबलेट. म्हणजे फार्मास्युटिकल टॅबलेटचे किती अमाऊंटमध्ये ब्रेकिंग अवॉइड करू शकतात ड्युरिंग द पॅकेजिंग, शिपिंग अँड लेबलिंग. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, 25 RPM. देन फोर्थ नंबरचा क्वेश्चन आहे, ऑल द फॉलोविंग आर ऑफिशियल टेस्ट फॉर टॅबलेट एक्सेप्ट्स. फर्स्ट ऑप्शन आहे वेट व्हॅरिएशन टेस्ट, फायबिलिटी टेस्ट, देन आहे हार्डनेस टेस्ट आणि थिकनेस. तर एक्सेप्ट विचारलेलं आहे आपल्याला, म्हणजे ज्या टॅबलेटच्या टेस्ट आहेत ऑफिशियल टेस्टपैकी कोणती टेस्ट नाही आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 6, हार्डनेस टेस्ट. आता या ज्या वेट व्हॅरिएशन टेस्ट, फियाबिलिटी टेस्ट आणि थिकनेस टेस्ट आहे तर ह्या सगळ्या ऑफिशियल टेस्ट आहेत टॅबलेटसाठी, आणि जी हार्डनेस टेस्ट आहे तर ती अनऑफिशियल टेस्ट आहे. बघा, एक्झाममध्ये ना ऑफिशियल आणि अनऑफिशियलवरती क्वेश्चन्स विचारतात. जसं की आत्ता ऑफिशियल टेस्ट विचारलेली आहे, तर ऑफिशियल टेस्टमध्ये आहे वेट व्हॅरिएशन, फियाबिलिटी आणि थिकनेस, आणि अनऑफिशियल टेस्ट कोणती आहे तर मग हार्डनेस टेस्ट. तर सिम्पली नोट डाऊन करून घ्या, ऑफिशियल टेस्ट कोणत्या आहेत टॅबलेटच्या आणि अनऑफिशियल टेस्ट कोणती आहे.
ठीक आहे. तर वेट व्हॅरिएशन टेस्ट, फियाबिलिटी टेस्ट आणि थिकनेस टेस्ट ह्या सगळ्या ऑफिशियल टेस्ट आहेत आणि हार्डनेस टेस्ट जे आहे तर ती आहे अनऑफिशियल टेस्ट. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे डिसइंटिग्रेशन टाईम फॉर एंटरिक कोटेड टॅबलेट इज. तर ऑप्शन आहे 30 मिनिट, 45 मिनिट, 1 हवर आणि 2 हवर. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ना तर ते आहे ऑप्शन नंबर सेकंड 2 हवर्स. आता टॅबलेट आपल्याला माहिती आहे, टॅबलेटचे टाईप्स पण आहेत, शुगर कोटेड असेल, एंटरिक कोटेड असेल. तर आता एंटरिक कोटेड टॅबलेट म्हणजे काय, तर ही जी टॅबलेट आहे, सपोज ही टॅबलेट आहे, तर ह्या टॅबलेटला पॉलिमर्स बॅरियरनी कवर केलं जातं आणि हे जे पॉलिमर्स बॅरियर्स आहेत तर हे प्रोटेक्टिव्हचं काम करतात किंवा हे प्रोटेक्टिव्ह लेअर असते आणि ह्या लेअरमुळे म्हणजे पॉलिमर बॅरियरच्या लेअरमुळे काय होणार, हे जे टॅबलेट आहे तर ही टॅबलेट स्टमकमध्ये डिझॉल्युएशन्स त्याचं प्रिव्हेंट केलं जातं किंवा अवॉइड केलं जातं. तर सिम्पली काय लक्षात ठेवायचं, या ज्या एंटरिक कोटेड टॅबलेट असतात तर ह्या एंटरिक कोटेड टॅबलेटला प्रोटेक्टिव्ह लेअरने कवर केलं जातं. प्रोटेक्टिव्ह लेअर कोणती असते यामध्ये, तर पॉलिमर बॅरियर. आणि प्रोटेक्टिव्ह लेअर असल्यामुळे ह्या ज्या टॅबलेट आहेत ह्या डिरेक्टली स्टमकमध्ये डिझॉल्व होत नाही किंवा स्टमकमध्ये डिझॉल्व होण्यापासून ह्यांना प्रिव्हेंट केलं जातं. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 2 हवर्स, ऑप्शन नंबर 4. Then next question, as per oral administration drug generally are absorbed best from. तर ऑप्शन आहे बकल कॅव्हिटी, स्टमक, ड्युडेनियम आणि इलियम. याचं जे करेक्ट आन्सर आहे ना ते आहे ऑप्शन नंबर 3 ड्युडेनियम. बघा क्वेश्चन्स आधी केअरफुली रीड करायचा आणि त्यावरूनच आपण आपलं आन्सर फिक्स करायचं. तर ओरल ॲडमिनिस्ट्रेशन ड्रग जनरली आर ॲब्सॉर्ब बेस्ट फ्रॉम. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ड्युडेनियम ड्युडेनम. देन 7 नंबर, क्रिटेनाइन क्लिअरन्स इज अ मेजरमेंट ऑफ. आता याचा आन्सर सगळ्यांनाच येते, HAPमध्ये आपण बघितलेला आहे किंवा बायोफार्मास्युटिक्समध्ये झालेला आहे, केमिस्ट्रीमध्ये सुद्धा आहे, मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे आपले जे सब्जेक्ट आहेत ह्या प्रत्येक सब्जेक्टमध्ये किडनीवरती क्वेश्चन्स असतोच किंवा किडनी आपण शिकलेलोच आहोत. तर क्रिटेनाइन क्लिअरन्स इज मेजरमेंट ऑफ. ऑप्शन आहे रिनल एक्सक्रिएशन रेट, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट, पॅसिव्ह रिनल ॲब्सॉर्प्शन आणि ॲक्टिव्ह रिनल सिक्रेशन्स. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सेकंड, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. Then next question, the most commonly used material in film coating of a tablet is. तर ऑप्शन आहे हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज, ॲकेसिया, सिंपल सिरप आणि बिजवॅक्स. बघा क्वेश्चन काय आहे, तर मोस्ट कॉमनली यूज मटेरियल इन फिल्म कोटिंग ऑफ अ टॅबलेट इज. जे टॅबलेट आहे त्याच्या फिल्म कोटिंगमध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं. तर ऑप्शन्स अकॉर्डिंग आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज. बिकॉज जो ॲकेशिया आहे तर याचं काम आहे बाइंडिंग एजंट. सिंपल सिरप जे आहे तर ते लिक्विडमध्ये जाणार म्हणजे लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये येतं. बीज वॅक्स जे आहे तर ते फ्लेवरिंग एजंटचं काम करतात. मग रिमेनिंग जे ऑप्शन नंबर 1 आहे हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज हे आपलं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन म्हणजे फिल्म कोटिंगमध्ये टॅबलेटच्या फिल्म कोटिंगमध्ये कोणतं मटेरियल यूज केलं जातं, तर हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज. हे बघा जे इन्ग्रेडियंट्स यूज केले जातात किंवा जे API यूज केले जातात ना प्रिपरेशन्समध्ये, तर त्या APIचं आपल्याला प्रॉपर्टी माहीत असली पाहिजे. म्हणजे त्या प्रॉपर्टीवरून सुद्धा आपण आपलं जे आन्सर आहे तर ते डिसाईड करू शकतो. म्हणजे जास्त काही याला जास्त काही स्टडीची सुद्धा गरज पडत नाही, लॉजिकल क्वेश्चन्स असतात. आता जर ॲकेसिया बघितलं तर आपल्याला माहिती आहे गम नेचरमध्ये आहे म्हणजे ते बाइंडिंगमध्ये जाणार आहे. सिंपल सिरप आहे तर सिंपल सिरप हे लिक्विड डोसेज फॉर्ममध्ये येतं, जे सिरपचे प्रिपरेशन्स असतात त्यामध्ये. बीज वॅक्स आहे तर वॅक्स आपल्याला माहिती आहे बीज वॅक्स आहे, तर बीज वॅक्सचा रोलच आहे फ्लेवरिंग एजंट्समध्ये. आणि क्वेश्चन्स काय विचारलेला आहे, तर कोटिंगसाठी विचारलेला आहे. तर मग राहतं काय ऑप्शन नंबर 1 हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज. तर या वेने सुद्धा आपण आपला आन्सर फाइंड आउट करू शकतो. तर करेक्ट आन्सर जे आहे आपलं ते आहे ऑप्शन नंबर 1 हायड्रॉक्झीप्रोपाइल मिथाइल सेल्युलोज. देन नेक्स्ट क्वेश्चन, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन्स ऑफ अ ड्रग बाय पॅसिव्ह डिफ्युजन इज अ मॅक्झिमम इन.
तर ऑप्शन आहे स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, ओरल कॅव्हिटी आणि लार्ज इंटेस्टाईन. बघा प्रिव्हियसली ना आपण जनरल फार्मॅकॉलॉजी हा टॉपिक बघितला होता. तर जनरल फार्मॅकॉलॉजीमध्ये आपण त्याचे जे ब्रांचेस आहे फार्मॅकोकायनेटिक आणि फार्मॅकोडायनॅमिक हे सुद्धा आपण ब्रीफली कव्हर केलं होतं. फार्मॅकोकायनेटिकचे जे पॅरामीटर्स होते ॲब्सॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम आणि एक्सक्रिएशन्स, या पॅरामीटरमध्ये जो ॲब्सॉर्प्शन जो पहिला पॅरामीटर होता ॲब्सॉर्प्शनचा, त्यामध्ये आपण त्याचे ॲब्सॉर्प्शनचे जे टाईप्स होते किंवा जे त्याचे डिफ्युजनचे टाईप्स होते ते आपण बघितले होते, बरोबर. तर त्यामध्येच ना आपण ॲब्सॉर्प्शन डिफ्युजन ॲब्सॉर्प्शन डिफ्युजनमध्ये जे पॅसिव्ह डिफ्युजन आहे, पॅसिव्ह डिफ्युजनचा काय रोल आहे हे आपण बघितलं होतं. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल ना तर तुम्ही आपल्या के पी फार्माच्या चॅनलवरती आपण जे व्हिडिओज अपलोडेड केलेले आहेत तुम्ही तिथे जाऊनही चेक करू शकता, किंवा जर तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर नसतील तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता. एकदम सिम्पल वेमध्ये आपण कन्सेप्ट्स क्लिअर केलेल्या आहेत. काय होतं ना, बऱ्याचशा वेळेस कन्सेप्ट्स क्लिअर नसतात, त्यामुळे आपल्याला ॲन्सर माहीत होत नाही. तर कन्सेप्ट्स क्लिअर असतील, कोलॉजीमध्ये असेल, केमिस्ट्रीमध्ये असेल, सुटिक्स असतील, कन्सेप्ट्स क्लिअर करा. कन्सेप्ट्स अकॉर्डिंग आपल्याला आपल्या क्वेश्चनचं ॲन्सर करेक्टली भेटून जातं. तर सांगण्याचा पर्पज फक्त एवढाच की हे जे पॅसिव्ह डिफ्युजन असेल, ॲक्टिव्ह डिफ्युजन असेल, फॅसिलिटेड डिफ्युजन असेल किंवा कॅरियर मेरिएटेड डिफ्युजन असेल, हे सगळे ॲब्सॉर्प्शनचे पॅरामीटर्स ॲब्सॉर्प्शन कायनेटिकचे पॅरामीटर्स आहेत. आणि ॲब्सॉर्प्शन हे आपण जनरल फार्मॅकॉलॉजीमध्ये फार्मॅकोकायनेटिकमध्ये कव्हर केलेलं आहे. तर बॅक टू द पॉईंट. आता बघा पॅसिव्ह डिफ्युजन मॅक्झिमम इन ऑप्शन आहे स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, ओरल कॅव्हिटी आणि लार्ज इंटेस्टाईन. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, स्मॉल इंटेस्टाईन. म्हणजे सगळ्यात जास्त जे पॅसिव्ह डिफ्युजन होतं तर ते स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ऑकर होतं. लक्षात ठेवायचं, रेट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ ड्रग बाय पॅसिव्ह डिफ्युजन इज मॅक्झिमम इन, तर ऑप्शन नंबर सेकंड, स्मॉल इंटेस्टाईन. देन आहे क्वेश्चन नंबर 10. फिक्स लॉ इज ॲप्लिकेबल टू. ऑप्शन आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, पोअर ट्रान्सपोर्ट, पॅसिव्ह डिफ्युजन आणि ऑल ऑफ द एबव. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, पॅसिव्ह डिफ्युजन. हे बघा सिम्पली आपण एकदा ना डिफ्युजन बघूनच घेऊ. ॲक्टिव्ह डिफ्युजन किंवा ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं तर एनर्जीची रिक्वायरमेंट असते. म्हणजे जे पण ड्रग्ज आहेत तर त्याचं ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी एनर्जी रिक्वायरमेंट लागतात. देन आहे पॅसिव्ह डिफ्युजन. पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय तर मॅक्झिमम ड्रग्स जे आहेत तर ते पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये ॲब्सॉर्ब होतात, किंवा जे लार्ज साईजचे ड्रग्ज आहेत तर ते सुद्धा पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये जातात. देन आहे पोअर ट्रान्सपोर्ट. पोअर ट्रान्सपोर्ट जो आहे हा पॅसिव्ह डिफ्युजनचाच टाईप आहे. यामध्ये जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स असतात त्याचं जे ॲब्सॉर्प्शन होतं तर ते ट्रान्सपोर्ट केलं जातं कॉन्सन्ट्रेटेड ग्रॅडियंटपर्यंत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं सिम्पली. ॲक्टिव्हमध्ये काय आहे तर एनर्जीची रिक्वायरमेंट लागते ड्रग ॲब्सॉर्ब होण्यासाठी. पोअर ट्रान्सपोर्ट जो आहे तर तो पॅसिव्ह डिफ्युजन किंवा पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचाच टाईप आहे. यामध्ये जे फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स असतात तर ते ॲब्सॉर्ब होतात, ॲब्सॉर्प्शन जे आहे त्याचं तर ते ट्रान्सपोर्ट होतात कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटपर्यंत. पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये काय तर मॅक्झिमायझेशन्स ऑफ ड्रग, सगळ्यात मॅक्झिमम जे ड्रग्ज असतात तर त्याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे तर ते पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये होणार. ॲज वेल ॲज जे लार्ज अमाऊंटचे ड्रग्ज असतात किंवा जे लार्ज साईजचे ड्रग्ज असतात तर त्याचंसुद्धा ॲब्सॉर्प्शन हे पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये होतं. तर फिक्स लॉ जो आहे तो ॲप्लिकेबल आहे पॅसिव्ह डिफ्युजनसाठी. ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, द ड्रग्ज युटिलाइज झिपडोस टेक्नॉलॉजी इज. आता ऑप्शन म्हणजे आपलं करेक्ट आन्सर बघण्याआधी आपण झिपडोस टेक्नॉलॉजी म्हणजे काय हे बघणार आहोत. तर झिपडोस टेक्नॉलॉजी जी आहे तर मॅन्युफॅक्चर केलेली आहे फास्ट मेल्टिंग फार्मास्युटिकल मेडिकेशन्ससाठी. ओके, जे फास्ट मेल्टिंग, नोट डाऊन करून घ्या, फास्ट मेल्टिंग फार्मास्युटिकल प्रिपरेशन जे आहेत यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण मेडिकल पिल्स म्हणू शकतो. तर याच्या प्रिपरेशनसाठी किंवा याच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी झिपडोस टेक्नॉलॉजी यूज केलेली आहे. किंवा डिफाईन पण विचारू शकतात की झिपडोस टेक्नॉलॉजी इज म्हणजेच काय तर मॅन्युफॅक्चरिंग फास्ट मेल्टिंग फार्मास्युटिकल मेडिकेशन्स. मग यामध्ये काय तर मेडिकल पिल्स येऊ शकतात. आता याचं ऑप्शन आपण बघू एक्झाम्पल. तर फर्स्ट आहे लिव्हेटेरासेटम, देन आहे मेटोप्रोलॉल, देन थर्ड वन आहे ॲमॉक्झिसिलिन आणि लास्ट वन आहे ओलानाझेपाइन.
ओलाना झेपाइन. तर ऑप्शन नंबर 1 जे आहे लिव्हेटेरा सेक्टम हे आपलं करेक्ट आन्सर आहे. झिपडॉस टेक्नॉलॉजी जी आहे तर ती लिव्हेटेरा सेक्टम म्हणजे झिपडॉस टेक्नॉलॉजी अंडर लिव्हेटेरा झेक्टम हे एक्झाम्पल येतं. आणि झिपडॉस टेक्नॉलॉजी म्हणजेच काय आहे तर फास्ट मेल्टिंग फार्मास्युटिकल मेडिकेशनच्या प्रिपरेशनसाठी यूज केली जाणारी टेक्नॉलॉजी. मग यामध्ये आपण मेडिकल पिल्स हे आपण लक्षात ठेवू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे ॲस्पिरिन इज अ प्रोड्रग ऑफ. ऑप्शन आहे फेनासेटिन, प्रोबेनासिड, पॅरासिटामॉल आणि सॅलिसिलिक ॲसिड. याचा सुद्धा आन्सर सगळ्यांना वेल नोन आहे. एनएसएडमध्ये आपण ॲस्पिरिन हा कवर केलेला आहे आणि सॅलिसिलिक ॲसिड जे आहे हे ॲस्पिरिनचं केमिकल नेम आहे. तर करेक्ट आन्सर आपलं ऑप्शन नंबर लास्ट वन सॅलिसिलिक ॲसिड. आता प्रोड्रग म्हणजे काय तर प्रोड्रग ही एक केमिकल प्रोसेस आहे बॉडीमध्ये. यामध्ये जे ॲक्टिव्ह ड्रग्ज आहेत याचं कन्व्हर्जन होणार इनॲक्टिव्ह ड्रगमध्ये. तो सिम्पली लक्षात ठेवायचं. प्रोड्रग म्हणजे केमिकल प्रोसेस आहे. यामध्ये जे ॲक्टिव्ह ड्रग्ज आहेत त्याचं कन्व्हर्जन होणार इनॲक्टिव्ह ड्रग्समध्ये. कन्व्हर्जन्स ऑफ ॲक्टिव्ह ड्रग्ज इंटू इनॲक्टिव्ह ड्रग्ज. आणि प्रोसेस कोणती आहे तर केमिकल प्रोसेस आहे बॉडीमध्ये. ॲस्पिरिनचं केमिकल नेम काय आहे तर सॅलिसिलिक ॲसिड. सो त्या अकॉर्डिंगच ॲस्पिरिन इज अ प्रोड्रग ऑफ सॅलिसिलिक ॲसिड. देन क्वेश्चन नंबर 13 फार्मेकोकायनेटिक ॲप्लिकेशन्स ऑफ अ प्रोड्रग इज. आता फार्मेकोकायनेटिक हे आपण बघितलेलं आहे. तर ऑप्शन्स बघू आपण. रिडक्शन्स ऑफ गॅस्ट्रिक इरिटेशन्स, रिडक्शन्स ऑफ पेन ऑन इंजेक्शन्स, इन्क्रीजेस इन सोल्युबिलिटी ऑफ अ ड्रग आणि लास्ट वन आहे प्रोलॉंगिंग द ड्युरेशन्स ऑफ अ ॲक्शन्स. आता फार्मेकोकायनेटिक अकॉर्डिंग प्रोड्रग म्हणजे काय आहे तर ऑप्शन नंबर लास्ट प्रोलॉंगिंग द ड्युरेशन्स ऑफ ॲक्शन. आता इथे बघा जो फर्स्ट आहे ना रिडक्शन्स ऑफ गॅस्ट्रिक इरिटेशन्स तर हे अँटॅसिड्समध्ये आहे. रिडक्शन्स ऑफ पेन ऑन इंजेक्शन्स म्हणजे ॲनॅल्जेसिक. इन्क्रीजेस इन अ सोल्युबिलिटी ऑफ अ ड्रग म्हणजे फिजिकोकेमिकल प्रॉपर्टीजमध्ये येतं. लास्ट वन आहे प्रोलॉंगिंग द ड्युरेशन्स ऑफ ॲक्शन्स म्हणजेच काय तर प्रोड्रगचं फार्मेकोकायनेटिक ॲप्लिकेशन्स. आता बघा आपण अँटॅसिड त्यानंतर ॲनॅल्जेसिक म्हणजेच एनएसएड हे जे टॉपिक आहेत हे आपण ऑलरेडी कवर केलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती व्हिडिओसुद्धा अपलोडेड आहेत. तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. फार्मेकोकायनेटिक म्हणजे जनरल फार्मेकोलॉजी हे सुद्धा आपण कवर केलेलं आहे. जनरल फार्मेकोलॉजीमध्ये फार्मेकोलॉजी म्हणजे काय त्याचे जे टाईप्स आहेत कायनेटिक डायनेमिक आहे तर ते आपण ब्रीफली कवर केलेलं आहे. त्यामध्ये जे बायो अवेबिलिटी हा टॉपिक आहे तो सुद्धा आपण बघितलेला आहे आणि व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे. तर तुम्ही तिथे जाऊन व्हिडिओज बघू शकता. आता नेक्स्ट क्वेश्चन द फॉलोविंग आर द इव्हॅल्युएशन टेस्ट फॉर कंडक्टेड फॉर कॅप्सूल एक्सेप्ट. ऑप्शन आहे डिझोल्युशन, फ्रायबिलिटी, डिसइंटिग्रेशन्स आणि वेट व्हॅरिएशन्स. आता ज्यांना टॅबलेट आणि कॅप्सूल टॅबलेटच्या पूर्ण टेस्ट माहीत आहेत, कॅप्सूलच्या टेस्ट माहीत आहेत, जास्त लॉजिक लावायची गरजच पडणार नाही. लगेच याचं करेक्ट आन्सर आपल्याला फाइंड आउट होऊन जाणार. हे बघा डिझोल्युशन आहे टॅबलेटमध्ये पण आहे आणि कॅप्सूलमध्ये पण आहे. फ्रायबिलिटी टेस्ट आहे. फ्रायबिलिटी टेस्ट आपण ऑप्शनल ठेवू सध्या. डिसइंटिग्रेशन टेस्ट टॅबलेटमध्ये पण केली जाते कॅप्सूलमध्ये पण केली जाते. वेट व्हॅरिएशन टेस्ट जी आहे तर वेट व्हॅरिएशन टेस्ट ही टॅबलेटमध्ये पण केली जाते आणि कॅप्सूल्समध्ये पण केली जाते. आता रिमेनिंग कोणती आहे तर ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे बीमध्ये कोणती आहे तर फ्रायबिलिटी टेस्ट. तर हे तर आपल्याला वेल नोन आहे. फ्रायबिलिटी टेस्ट जी आहे तर ही कशासाठी केली जाते टॅबलेटसाठी परफॉर्म केली जाते आणि कॅप्सूलसाठी विचारलेलं आहे एक्सेप्ट म्हणजेच आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड म्हणजेच फ्रायबिलिटी. बिकॉज फ्रायबिलिटी टेस्ट ही फक्त टॅबलेटसाठी परफॉर्म केली जाते. हवं तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या तुम्ही. हे बघा डिझोल्युशन, डिसइंटिग्रेशन्स, वेट व्हॅरिएशन्स बोथ टॅबलेट आणि कॅप्सूल्समध्ये केली जाते. बट फक्त जी फ्रायबिलिटी टेस्ट आहे तर फ्रायबिलिटी टेस्ट ही फक्त आणि फक्त टॅबलेटसाठीच परफॉर्म केली जाते कॅप्सूलसाठी नाही. तर ऑप्शन नंबर सेकंड म्हणजेच बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन डोस डम्पिंग इज अ प्रॉब्लेम इन द फॉर्म्युलेशन्स ऑफ. ऑप्शन आहे कंप्रेस टॅबलेट, सॉफ्ट जिलेटिंग कॅप्सूल्स, कंट्रोल रिलीज ड्रग प्रोडक्ट्स आणि सपोजिटरीज. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी कंट्रोल रिलीज ड्रग प्रोडक्ट्स. नेक्स्ट क्वेश्चन if a drug is having high aqueous solubility then its dissolution rate will be. क्वेश्चन नीट रीड करा बरं का सुटिक्समध्ये. इफ अ ड्रग इज हॅव्हिंग हाय ॲक्वियस सोल्युबिलिटी. ओके हाय ॲक्वियस सोल्युबिलिटी आहे.
वेट अ सेकंड. सोल्युबिलिटी आहे आणि डिझोल्युशन रेट आहे. सोल्युबिलिटी कशी आहे तर हाय आहे. ओके, मग त्या अकॉर्डिंग डिझोल्युशन रेट विल बी, सोल्युबिलिटी हाय असल्यामुळे डिझोल्युशन रेट पण काय होणार तर हाय होणार, म्हणजेच रॅपिड असणार. तर त्या अकॉर्डिंग आपलं ऑप्शन नंबर सेकंड बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ॲक्वियस सोल्युबिलिटी विचारलेली आहे, ॲक्वियस सोल्युबिलिटी हाय आहे, त्या अकॉर्डिंगच जर त्या अकॉर्डिंग डिझोल्युशन रेटसुद्धा काय असणार आहे, हाय असणार आहे. इट मीन्स रॅपिड असणार आहे. तर सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, फर्स्ट पास इफेक्ट रिलेट्स विथ, आता ऑर्गनमध्ये विचारलेलं आहे, लिव्हर, स्टमक, किडनी आणि हार्ट. तर याचं सुद्धा आन्सर सगळ्यांनाच येतं. याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे लिव्हर. हे बघा, ऑर्गन जर असेल फर्स्ट पास इफेक्टसाठी तर तो आहे लिव्हर, आणि जर रूट असेल फर्स्ट पास इफेक्टसाठी तर ओरल रूट. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. फर्स्ट पास इफेक्ट रूट विचारला तर त्याचं करेक्ट आन्सर असणार ओरल, ऑर्गनमध्ये असेल तर लिव्हर. तर ऑप्शन नंबर फर्स्ट हे आपलं करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, स्टमक pH इज इन द रेंज ऑफ. आता स्टमक जे आहे हे आपल्याला माहीत आहे, स्टमक हे ॲसिडिक नेचरचं आहे. आता ॲसिडिक नेचर म्हटल्यावरती जर आपण इथं कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त ॲसिडिक नेचर कोणतं आहे, जर pH आपल्याला लक्षात नसेल तर आपण ऑप्शन्सवरून सुद्धा फाइंड आउट करू शकतो, जे आपल्याला एक्झाममध्ये देतील. तर हे बघा, जे ऑप्शन नंबर थर्ड आहे 1, 2, 3 हे सगळ्यात जास्त याचा जो pH आहे तर तो ॲसिडिक आहे, जर आपण बाकीच्या ऑप्शनसोबत कम्पेअर केलं तर. हे बघा, टेक्निक कधी यूज करायची जर आपल्याला pH लक्षात नसतील तर त्यावेळेस आपण ह्या अकॉर्डिंग सुद्धा फाइंड आउट करू शकतो. आता स्टमक आहे, स्टमक आपल्याला माहीत आहे ॲसिडिक नेचर आहे, त्याचं रिझन पण माहीत आहे, ड्यू टू द सिक्रेशन्स ऑफ HCl. HClचं सिक्रेशन्स होत असल्यामुळे स्टमकचं नेचर कसं आहे तर ॲसिडिक आहे. ऑप्शन्समध्ये जर आपण कम्पेअर केलं तर सगळ्यात जास्त ॲसिडिक नेचर कोणतं आहे तर 1, 2, 3. तर त्या अकॉर्डिंग आपलं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड 1, 2, 3. पण लक्षातच असू द्या, स्टमकचा जो pH आहे त्याची रेंज आहे 1 to 3. जर लक्षात राहिलं नाही तर ह्या अकॉर्डिंगसुद्धा तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, रेट ऑफ डिफ्युजन डिपेंड्स ऑन. तर ऑप्शन आहे ड्रग कॉन्सन्ट्रेशन्स, अमाऊंट ऑफ ड्रग, थिकनेस, सरफेस एरिया. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 1 ड्रग कॉन्सन्ट्रेशन. रेट ऑफ डिफ्युजन कशावरती डिपेंड आहे तर ड्रग कॉन्सन्ट्रेशन्सवरती. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲब्सॉर्प्शन रेट कॉन्स्टंट इज डिटरमाइंड बाय. ऑप्शन आहे मेथड्स ऑफ रेसिड्यूल्स, वॅगनर नेल्सॉन मेथड, बोथ ए अँड बी, फ्लिप फ्लॉप मेथड. तर याचं करेक्ट आन्सर आहे बोथ ए अँड बी. नोट डाऊन करून घ्या याचं. ॲब्सॉर्प्शन रेट कॉन्स्टंट इज डिटरमाइन कशामुळे डिटरमाइन केलं जातं तर रेसिड्युअल मेथड्समुळे आणि वॅगनर नेल्सॉन मेथड्स, 2 मेथड्स आहेत, लक्षात ठेवायच्या. The excipient used for enhancing solubility in a tablet manufacture is. तर ऑप्शन आहे लॅक्टोज, PEG. PEG stands for polyethylene glycol. देन आहे मायक्रोक्रिस्टलाइन सेल्युलस आणि टाल्क. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड PEG, आणि PEG stands for polyethylene glycol. Next question, PEG, it means polyethylene glycol 400 is used in a tablet as. ऑप्शन आहे ग्लिडंट, डिसइंटिग्रेटर, बाइंडर अँड लुब्रिकंट्स, ग्लिडंट अँड सॉल्व्हेंट. तर ऑप्शन नंबर थर्ड म्हणजे बाइंडर अँड लुब्रिकंट्स हे आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फास्टर ड्रग ॲब्सॉर्प्शन टेक्स प्लेस इन. ऑप्शन आहे हार्ट, स्टमक, लंग्स आणि किडनी. फास्टर ड्रग ॲब्सॉर्प्शन्स विचारलेलं आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थर्ड लंग्स. हे बघा, ऑर्गन विचारलेला नाही, कन्फ्युजन क्रिएट होतं. फास्टर ड्रग ॲब्सॉर्प्शन असेल तर लंग्स, फर्स्ट पास इफेक्ट ऑर्गनमध्ये विचारलेला असेल तर लिव्हर, आणि रूट विचारलेला असेल तर ओरल. कम्पेअर करा थोडंसं आणि कन्फ्युजन क्रिएट करू नका. फास्टर ड्रग ॲब्सॉर्प्शन आहे, त्याचं करेक्ट आन्सर आहे लंग्स. फास्टर ड्रग ॲब्सॉर्प्शन, फर्स्ट पास मेटाबॉलिझम विचारला, रूटमध्ये असेल तर ओरल, ऑर्गन असेल तर लिव्हर. तर ऑप्शन नंबर थर्ड हे आपलं करेक्ट आन्सर आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, मेश साईज इन अ टॅबलेट डिसइंटिग्रेशन टेस्ट ॲपरेटस इज. आता हे बघा, ज्या सीव्ज आहेत टॅबलेटमध्ये आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस फार्मास्युटिक्सचे प्रॅक्टिकल्स परफॉर्म करतो त्यावेळेस आपण टॅबलेट बनवताना
मेश म्हणजे स्यूज वापरलेले आहे. तर त्यामुळे ना आपल्याला माहीत आहे याचं करेक्ट आन्सर कोणतं आहे. डिसइंटिग्रेशन टेस्ट ॲपरेटसमध्ये टॅबलेटच्या कोणती साईज यूज केली जाते, तर 10 नंबरची. ठीक आहे. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सेकंड. मेश म्हणजेच काय, तर स्यू साईज आहे आणि स्यू साईज किती असते, तर 10 डिसइंटिग्रेशन टेस्टसाठी. ऑप्शन नंबर सेकंड. देन नेक्स्ट क्वेश्चन. The mill that works on both the principle of attrition and impact is. ऑप्शन आहे कटर मिल, रोलर मिल, हॅमर मिल आणि फ्लुइड एनर्जी मिल. आता जे फार्मास्युटिक्स आहे आपला, म्हणजे फार्मास्युटिक्सचा जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये मिल्स आहेत, लाईक रोलर मिल असेल, कटर मिल, हॅमर मिल आणि फ्लुइड एनर्जी मिल. तर याचं एक प्रिन्सिपल आहे. आता प्रत्येकाचंच प्रिन्सिपल कशासाठी यूजफुल आहे, तर प्रिपरेशनसाठी, फार्मास्युटिकल प्रिपरेशनसाठी. बट एक कोर प्रिन्सिपल असतं. तर ते कोर प्रिन्सिपल जर कटर मिलचं आपण बघितलं तर कटर मिलचं कोर प्रिन्सिपल बेस्ड अपॉन आहे शेअरिंगवरती. इथं मी नोट डाऊनच करते. ज्याला माहीत नसेल ना लिहून घ्या तुम्ही, किंवा तुमच्या वेमध्ये कसं राईट करायचं तसं करून घ्या. शेअरिंगवरती. आणि जर शेअरिंग आपल्याला लक्षात राहत नसेल तर नावातच आहे. कटर म्हणजेच काय, तर कटिंग. जे पण मटेरियल्स असतील त्याच्या कटिंगसाठी कटर मिल्स यूज केलं जातं. देन आहे रोलर मिल. रोलर मिल जे आहे याचं प्रिन्सिपल बेस्ड अपॉन आहे ॲट्रिशन्सवरती. ठीक आहे, फक्त ॲट्रिशन्स. देन आहे हॅमर मिल. तर हॅमर मिलचं प्रिन्सिपल, कोर प्रिन्सिपल बेस्ड अपॉन आहे इम्पॅक्टवरती. ठीक आहे, पण क्वेश्चन्स काय आहे, बोथ ॲट्रिशन्स आणि इम्पॅक्ट. तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर फोर्थ, फ्लुइड एनर्जी मिल. पुन्हा एकदा रिवाईज करते. कटर मिलचं कोर प्रिन्सिपल बेस्ड अपॉन आहे शेअरिंगवरती किंवा कटिंग ऑफ द मटेरियल. रोलर मिलचं कशावरती आहे, ॲट्रिशन्सवरती. हॅमर मिलचं इम्पॅक्ट फोर्सवरती. आणि ॲट्रिशन्स आणि इम्पॅक्ट हे जे बोथ कोर प्रिन्सिपल आहे तर ते आहे फ्लुइड एनर्जी मिल. तर हे बघा, आपण फार्मास्युटिक्सचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. या क्वेश्चन्स रिगार्डिंग जर कोणाला काही क्वेश्चन्स असेल, डाऊट्स असेल तर तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता. आणि आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, सुटिक्स रिगार्डिंग असेल, केमिस्ट्री रिगार्डिंग असेल, कोलॉजी रिगार्डिंग असेल, तर आपण व्हिडिओ लेक्चर्स रेकॉर्ड करून आपण पोस्ट केलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊनही चेक करू शकता. रॅदर दॅन त्या व्हिडिओजमध्ये जरी कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तुमचे जे डाऊट्स आहेत ते सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल. तर आजचा आपला टॉपिक जो आहे तो इथेच कवर झालेला आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, या क्वेश्चन्समध्ये जरी कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही चॅटबॉक्समध्ये सांगू शकता. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट पार्टमध्ये आपण तुमचे जे डाऊट्स असतील तर ते क्लॅरिफाय करण्याचा प्रयत्न करू. ते तुमचे डाऊट आहे तर आपण ते सॉल्व करू. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.